बाळासाहेबांच्यामुळे, धर्मवीर आनंदीके साहेबांच्यामुळे, उद्धव साहेबांच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न मागता सर्व मिळालं. राहिलं सभागृह पद. ज्यावेळेला ह्यांची 2 मुलं गेली तेव्हा मी स्वतः त्यांच्या त्या बॉडी आणण्याकरता तिकडे गेलो होतो. ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर झाला होता. त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो. इव्हन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होतो. ज्यावेळेला ते विधान परिषदेमध्ये सर्व ही जे काही त्यांनी केलं, बंड किंवा गद्दारी केली, त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या शेवटच्या क्षणाबरोबर होतो. आणि ते बघितलं असेल तुम्ही की कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं. शेवटी या खुर्चीकरताच तुम्ही सर्व केलं ना. तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला, तरी तुमचा हट्ट होईना. तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर, मला वाटतं आमचे पत्रकार मित्रसुद्धा माहिती आहेत, राजन विचारे काय आहे, नरेश मस्के काय आहे आणि एकनाथ शिंदे काय, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे, ठाणेकरांना. आणि ही लोक माझ्या बरोबर आज तुम्ही बघितलं असेल कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाहीत. हे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी दिवस रात्र माझ्याबरोबर काम करत आहेत. आज बघितलं एवढ्या मोठ्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते. आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे. हे सर्व काय एकटा राजन विचारे करू शकत नाही. हे सर्व पक्षाचं सहकार्य आहे, सर्व पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी. कालची सभा झाली, परवा आम्ही कोपरी पाचपाकडेमधून त्या ठिकाणी रॅली काढली. सर्व लोकांचा सहभाग होता. या इथे कुठलेही भाड्याने माणूस आलेला नाही. आणि तुम्ही काय बोलता हो, तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली. अहो साहेब,